नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली ऋषी, बंड्या, कमळी तिघेही मिळून सरूला शोधणार आहेत आणि ऋषीच्या समोर आता सत्य येणार आहे, ते म्हणजेच कमळी सरूची मुलगी आहे. तर इकडे कामिनीने किडनॅप केलेला आहे आपल्या आईला, त्यामुळं कमळीनं मात्र वाट लावलेली आहे. कामिनीचा गळाच दाबलेला आहे, परंतु कमळीने अजूनपर्यंत कामिनीच्या समोर हे सत्य आलेलं नाही, ते म्हणजेच की सरू ही तिची आई आहे, म्हणजेच कमळी ही गौरीची आणि राजनची मुलगी आहे. हे सत्य मात्र अजूनही त्यांच्यासमोर आलेलं नाही, कारण सरूने ऐनवेळी तिथे कमळीला सावध केल्यामुळं ह्या गोष्टी टळलेल्या आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता प्रश्न पडतो तो म्हणजे ऋषी आणि त्याचबरोबर बंड्या या दोघांना कसं कळलं, किंवा कमळी, बंड्या ऋषीच्या मदतीला कसे गेले ते आपण पाहणार आहोत. इकडे कामिनी मात्र सरूला मारत असते. तिला म्हणत असते की तू जिवंत कशी राहिलीस, मला आत्ताच्या आत्ता सांगायचं आहे कोण आहे तुझी मुलगी, आणि तू मुंबईला कशाला आलेली आहेस, इथे येऊन तू कोणाकोणाला भेटलेस, तू राजनला भेटलेस का, तू राजनला सांगितलेस का सगळं. आणि सरूचं तोंड बांधलेलं असतं, सरूला मारत असते ती. सरू मात्र जीवाच्या आकांताने ओरडत असते, युळत असते, आणि मग कामिनी तिचं तोंड सोडते. तेव्हा मात्र सरू म्हणते की कामिनी, मी कोणालाही भेटलेली नाही आहे, तुझा पैसा, तुझं सगळं तुला राहू दे, मला नको आहे ते सगळं, कारण काहीही झालं तरीही मला आणि माझ्या मुलीला सुखाने जगू दे, मला तुझं काहीही नको आहे, असं ती तिला ओरडून ओरडून सांगत असते. परंतु इकडे कामिनीला माहिती आहे की राजन आणि अन्नपूर्णा दोघंही हिला शोधण्यासाठी किती जीवाच्या आकांताने ती धावपळ करत आहेत. त्यामुळं ही आणि हिची मुलगी सापडली की आपली अनिका पोरकी होणार आहे, आणि आपल्या अनिकाला भिकेलाच लागणार आहे, आणि अनिका भिकारी झाली की आपण भिकारी झालो. जर आपल्या नातीकडेच काय नसेल तर आपल्याकडून कुठून सत्ता आणि पैसा येणार आहे, हे सगळं कामिनीच्या डोक्यात असतं, आणि ती मात्र मारत असते. तेव्हा तिचे जे फंटर गुंड तिथं उभे आहेत ते मात्र म्हणत असतात की अहो बास मॅडम, एवढं मारू नका, ते मरून जाईल. त्याच्यावरती कामिनी म्हणते हो, तिला मेलच पाहिजे आणि ती मरायलाच पाहिजे, काही जगून काही उपयोग नाही आहे तिचा, कारण ती जगायची कशाला, तिला आणि तिच्या मुलीला मी संपूनच टाकणार आहे, असे हे कामिनीचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे सरू ओरडत असते, युळत असते. त्याचबरोबर इकडे आता ऋषीला समजलेलं असतं की साधनाताई घरी नाही आहेत, कारण साईशा आलेली असते आणि म्हणत असते की काका माझ्यासाठी बर्गर ऑर्डर कर, कारण मला भूक लागली. तेव्हा तो म्हणत असतो अगं बर्गर वगैरे नाही खायचा, तुला सांगितलंय ना. तरीही ती काही ऐकायला तयार नसते. तिचं एकच सुरू असतं की मला पाहिजे बर्गर, मला पाहिजे. आणि इकडे ऋषीने आता बंड्याला फोन केलेला असतो. बंड्याला कमळीने कामाला लावलेला आहे, जयंतच्या मागावर राहायला सांगितलेलं आहे, आणि बंड्या जयंत कुठे जातो, काय करतो, हे काम करत असतो, पाहत असतो. परंतु जेव्हा आता ऋषीने त्याला फोन केलेला असतो, अरे मी बाहेर आलोय, साधनाताईंना शोधतोय, तेव्हा बंड्या म्हणतो मी पण येतो आणि मी जवळच आहे इथे. साईशा मात्र सांगत असते की साधनाताई कधीच्याच गेलेल्या आहेत. मग बंड्या आणि ऋषी दोघंही निघतात. इकडे कमळी आणि त्याचबरोबर निंगीकडे ते स्केच असतं जे स्केच आर्टिस्टनं दिलेलं आहे, आणि निंगी म्हणते हे तर अन्नपूर्णा आजींना द्यायचं होतं आणि हे माझ्याकडेच राहिलेलं आहे. म्हणजे त्या दिवशी ते स्केच पुन्हा निंगीला सापडलेलं आहे आणि निंगीकडे ते स्केच आलेलं आहे. निंगी म्हणते की मला हे अन्नपूर्णा आजीला द्यायला पाहिजे ना, असं म्हणत निंगी विचार करू लागते. परंतु निंगी म्हणते की ठीक आहे, मी जाऊन देते. इकडे बंड्या पुन्हा येतो यांच्याकडे आणि सांगू लागतो की ऋषी सरांच्या घरच्या ज्या साधनाताई आहेत ना, त्या गायब झालेल्या आहेत आणि आम्ही त्यांना शोधतो. तेव्हा कमळी म्हणते काय सांगतोस तू हे सगळं. तेव्हा बंड्या म्हणतो हो ना, मी आणि ऋषी सर त्यांचा शोध घेत आहे, त्या नक्की कुठे गेलेत, काय झाले, आम्हाला काहीच माहिती नाही आहे. हे बंड्याने सांगितल्यानंतर निंगी म्हणते मग तू इथे काय करतोय, ऋषी सरांना मदतीची गरज आहे ना बंड्या, आणि तू इथे थांबलायस का, असं त्याला निंगी बोलू लागते. तेव्हा बंड्या म्हणतो की हो, मी त्यांच्याच मदतीसाठी चाललो आहे निंगी. मग त्यांच्या दोघांमध्ये जरा वादावादी होते. तेव्हा कमळी म्हणते बाद झाले रे तुमच्या दोघांचं, चला बरं ऋषी सरांना फोन लाव. मग कमळी ऋषी सरांना फोन लावते आणि ऋषी सरांना विचारते काय झालं आहे ऋषी सर, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा ऋषी सांगू लागतो की अगं कमळी, प्रॉब्लेम असा झालेला आहे की साधनाताई ज्या आहेत ना त्या सापडतच नाही आहेत, आम्ही त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण नक्की काय झालं आहे ना ते कळतच नाही आहे. तेव्हा कमळी म्हणते काळजी करू नका ऋषी सर,
आम्ही येतोय. आपण सगळेजण मिळून त्यांना शोधूया. असं जेव्हा कमळी सांगते तेव्हा मात्र ऋषीला बरं वाटतं. ऋषी म्हणतो की चालेल, आपण सगळे मिळून त्यांना शोधूया, असं ऋषीने सुद्धा ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ह्यांची जी टीम आहे, कमळी, ऋषी, निंगी, बंड्या, हे सगळेजण साधनाचा शोध घ्यायला निघतात. खरं तर यांना कोणालाच माहिती नाही आहे, कारण बंड्या, निंगी, कमळी यांना जेव्हा कळेल की त्या साधनाताई म्हणजेच आपली सरू, आई, काकू, सरू काकू आणि कमळीला जेव्हा कळेल ती आई आहे, तेव्हा मात्र एक आनंदाचा धक्का असणार आहे कमळीसाठी आणि त्याचबरोबर इकडे सरूसाठी सुद्धा. परंतु कामिनीचा फडशा तर पाडलाच पाहिजे. इकडे या दोघीजणी स्केच देतात. तिथे अन्नपूर्णा जी असतात त्यांच्याकडे ते स्केच सोपवतात. आधी म्हणत असतात की आपण उघडून बघायचं का? पण कमळी म्हणते की नाही, असं नको करायला. आणि ते स्केच त्यांच्या हातात दिलं जातं आणि दोघीही निघू लागतात. दोघींच्याही लक्षात नसतं की हे सगळं काय होतंय, आपण काय करतोय, कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते आणि मग दोघेही निघायला लागतात. तेव्हा कमळी म्हणते की आता ऋषी सरांकडे जाऊया, बंड्या आणि ऋषी सर तिकडे आहेत, आपल्याला तिकडे गेलं पाहिजे, असं म्हणत कमळी निघालेली असते. तेव्हा निंगी म्हणत असते की कमळे, नक्की साधना मावशी सापडतील ना गं ऋषी सरांच्या? कुठे असतील? त्यांच्या जीवाला काही धोका तर नाही आहे ना? आणि तेवढ्यातच निंगीचं लक्ष जातं, कारण कामिनी जी आहे तिच्या हालचाली निंगीला थोड्याशा वेगळ्या वाटत असतात आणि निंगीच्या लक्षात येतं काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय. आणि मग निंगी म्हणते की कमळे थांब, मला काहीतरी वेगळं वाटायला लागलेलं आहे. असं निंगी विचार करू लागते. कमळी म्हणते की काय झालं तुला, नक्की काय वेगळं वाटते आता? तेव्हा निंगी म्हणते की नाही कमळे, मला ना विचार करावा लागतोय, असं ती सांगत असते. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता हे सगळेजण निघालेले आहेत आणि निंगी बरोबर विचार करत कामिनीच्या मागं चाललेली असते आणि कमळीला म्हणते की चल. आणि जेव्हा ती कामिनीच्या मागं जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की कामिनी एका गोडाऊनच्या दिशेने जात आहे. इकडे बंड्याचा मोबाईल हा निंगी आणि कमळीच्या हातात असतो. तर ऋषी आणि बंड्या एकत्र असतात. ते दोघंही फोन करतात. दोघेही त्यांना फोन करून कळवतात की आत्ताच्या आत्ता इकडे या आमच्याकडे. आणि जेव्हा हे जातात तेव्हा खिडकीतून कमळी आणि निंगी वाकून पाहत तर आतमध्ये एक बाई आहे आणि तिला बांधून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर गुंड तिथं आहेत आणि कामिनी त्यांना सांगत आहे. पण त्या बाईच्या घशातून आवाजच येत नाही. कमळीला कुठंतरी जाणवत आहे की आपली आई तर नाही ना. कमळीला अचानक उसके लागू लागलेले आहेत. कमळी विचार करत आहे की माझ्या आईच्या जीवाला धोका तर नाही आहे ना? हे सगळं कमळीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कमळी मात्र कासावीस होत असते. तेवढ्यातच निंगी तिथं जाते आणि तिला सरूचा आवाज ऐकू येतो, ए कामिनी, तुला तर सोडणार नाही. कारण कामिनीने सरूचा गळा दाबलेला असतो. आता मात्र कमळीला धक्का बसतो. कमळी म्हणते म्हणजे माझी आई इथं आहे, पण ह्या बाईशी काय संबंध आहे? कारण मला कळतच नाही आहे. कमळीला खूप राग येतो आणि कमळी डायरेक्ट जाऊन कामिनीचा गळा दाबायला सुरुवात करते. कमळी म्हणत असते की आता हिला सोडत नसतो मी, कारण आता हिला सोडत नसतो. तेवढ्यातच बंड्या, ऋषी, निंगी तिथे पोहोचलेले आहेत आणि हे सगळेजण सरूला सोडवतात. सरू मात्र रडत असते आणि कमळीला फक्त बोटाने खुणवते, तू काही बोलू नको. तेव्हा ऋषी तिथे येतो आणि ऋषी म्हणतो की साधना मावशी, तुम्ही इथे काय करताय? आणि मग ऋषी पाहतो कामिनीकडे. कामिनीला म्हणतो काय चाललंय हे सगळं, तुम्ही काय केलं हे सगळं? आणि साधना मावशींना का बांधून ठेवले, त्यांचा काय संबंध आहे तुमच्याशी? असं ऋषी तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते म्हणजे हिच्याशी माझा काय संबंध आहे? म्हणजे अरे हिचा तुझ्याशी काय संबंध आहे? तेव्हा मात्र ऋषी म्हणत असतो की मी सांगण्याआधी तुम्ही मला सांगा की यांना तुम्ही का बांधून ठेवले. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना घेऊन येणार आहे आणि मी पोलीस कंप्लेंट करणार आहे. ऋषी अशी कामिनीला धमकी देऊ लागतो. इकडे तोपर्यंत निंगी आणि बंड्याने सरूला सोडवलेलं असतं आणि बाजूला घेतलेलं असतं. कमळीनं तर कामिनीचा गळा दाबलेला असतो आणि सांगितलेलं असतं की बाद झालं, आत्तापर्यंत खूप झालं आहे तुमचं, इथपर्यंत तुमची मजल केलेली आहे. लोकांना तुम्ही किडनॅप करून त्यांना मारहाण करताय, त्यांच्याशी चुकीचं वागताय, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मग कामिनी तिथून पळून जाते, तिथून पळ काढते आणि तेव्हा मात्र कमळी आणि सरू दोघेही एकमेकींना मिठी मारतात. त्यांच्या लक्षात आलेलं असतं की काय झालेलं आहे आणि नक्की गोष्टी काय झालेल्या आहेत. कमळी म्हणते की आई तू. तेव्हा ऋषी म्हणतो म्हणजे तुम्ही दोघे एकमेकींना ओळखता? तेव्हा कमळी सांगू लागते की हो, आम्ही दोघी एकमेकींना ओळखतो. म्हणजेच ऋषीला कमळी सांगते की ही माझी आई आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की अगं ह्याच आमच्या घरी काम करतायत, साधना मावशी. तेव्हा ऋषी साधनाला म्हणतो की म्हणजे ही तुमची मुलगी आहे? तेव्हा ती म्हणते की हो. आणि मग कमळी आईला म्हणू लागते पण अगं तुझं नाव? तेव्हा ती म्हणते ते असू दे, पण तुला त्या कामिनीने का किडनॅप केलेलं होतं? तेव्हा मात्र आता इकडे सरू शांतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.